नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घेऊयात की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण पुन्हा एकच ट्रेड एक्झिक्यूट केला आहे जो की बँक निफ्टीमध्ये आहे. तर बँक निफ्टी आधी डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिक्यूट झालेला आहे. ते बँक निफ्टीची ओपनिंग चांगलीच आज गॅपअप होती. यांनी चांगल्या लेवलवर ओपनिंग दिलेली होती. बट फर्स्ट कॅन्डल जी होती ती स्ट्रॉंगली बेरिश होती आणि इथे क्लिअर दिसत होतं की जे पण हे बायर आहे यांचं इथे प्रॉफिट बुकिंग सुरू आहे. त्या अकॉर्डिंग एक कॅन्डल क्रिएट झाली. थोडीशी जी मोमेंटम आहे ते अजून कंटिन्यू केलेली आहे. इथे एक लो लावल्यानंतर जे हे बायर होते यांनी इथे प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला. ॲग्रेसिव्हली याला वर नेलेला आहे. वर नेल्यानंतर ह्या कॅन्डलमध्ये आपण न्यूट्रल झालेलो होतो. इथे जर आपल्याला डाऊनसाईडचा ट्रेंड मिळाला असता तर आपण डाऊनसाईडला ट्रेड घेतला असता. जर ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये असता तर आपण ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये घेतलेलं असतं. मी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीममध्ये सांगितलेलं होतं इथे हा ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करताय. बट जोपर्यंत डे हाय काढणार नाही आणि डे हायच्या वर क्लोजिंग देणार नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड करायची नाही आहे. आणि एक्झॅक्टली त्यांनी जी क्लोजिंग दिलेली आहे खाली दिलेली आहे. इथे एक रिजेक्शन दाखवलं. हे जे बायर होते यांना एक्झिट केलं. त्यानंतर एक शार्प सेलिंग दाखवलेली आहे आणि जो डे लो होता डायरेक्टली तो लो ब्रेक केलेला आहे. ही जी मोमेंटम होती टोटली वोलेटाईल होती. अशा मोमेंटमध्ये तर आपण जनरली एंट्री करत नाही जोपर्यंत आपला सेटअप प्रॉपरली ॲक्टिवेट होत नाही तोपर्यंत. इथे आपण बाईंग साईडला होतो. इथे आपण मग कन्वर्ट झालो सेलिंग साईडला. मी सांगितलेलं होतं इथे चांगली ही कॅन्डल पिढेच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे. तर इथे एक रेंज क्रिएट होणार, त्यानंतर ब्रेकडाऊन देईल, त्यानंतर आपण ट्रेड एक्झिक्यूट करू. बट बँक निफ्टीने ही जी रेंज केलेली होती याला यांनी रिव्हर्स केलं आणि एक बुलिश सेंटिमेंट दाखवला. जनरली जर हा ट्रेंड कंटिन्यू व्हायचा असला तर हा याच्या खाली क्लोजिंग देतो आणि जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू करतो. तर मी जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी सांगितलं की आता आपण अपसाईडला ट्रेड घेऊ, जे की आपलं टार्गेट राहील हे कॅन्डल. कारण की जे पण इथे सेलिंग करून गेलेले असतील आणि इथे पण ज्यांनी फ्रेश सेलिंग केलेली असेल मार्केट त्यांना ट्रॅप करू शकतं आणि जे मोमेंटम आहे ती या सेलरला बाहेर काढण्यासाठी वरच्या साईडनी करू शकतो. तर इथे आपण डिसाईड केलं होतं की आपल्याला अपसाईडचा ट्रेड घ्यायचा आहे. बट कन्फर्मेशन नव्हतं. कन्फर्मेशन आलेलं आपलं इथे. आपण इथे पण रेडी होतो. बट ह्या कॅन्डलनी जे क्लोजिंग आहे ती खालच्या साईडनी दिली त्यामुळे आपण इग्नोर केलं. हे कॅन्डलनी प्रॉपरली रिजेक्शन घेतलं आणि वरच्या साईडनी क्लोजिंग दिली. जे रिट्रेसमेंट होतं ते प्रॉपरली हॅमर अकॉर्डिंग होतं. इथे आपला जो रिस्क होता फक्त या कॅन्डलचाच रिस्क होता आणि आपलं जे टार्गेट होतं ते सरळ हे होतं. ह्याच्यामध्ये 1:5चा रिस्क रिवॉर्ड प्रॉपरली मॅच होत होता आणि रिवॉर्ड प्रॉपर असल्यामुळे आपण या कॅन्डलच्या क्लोजिंगवरच एंट्री एक्झिक्यूट केलेली आहे. आपण एंट्री एक्झिक्यूट केली आणि याचा लो आपण SL लावलेला. जे सांगितलं की मी टार्गेट आपलं हे लेवल होतं. स्लो अँड स्टडी आणि अपसाईडला जे टार्गेट आहे ते डन करून दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला इथे जेव्हा इथे एक फ्रॅक्टल आला. प्रॉपरली फ्रॅक्टल होता. प्रॉपरली बुलिश इंगल्फिंग अकॉर्डिंग आणि अपसाईडला क्लोजिंग दिली आणि जे डायरेक्शन आहे ते कंटिन्यू ठेवलेलं होतं. तर इथे आपण ट्रेल केला फर्स्ट. जे फायनल ट्रेलिंग होतं ते आपण ह्या फ्रॅक्टलवर केलेलं होतं. कारण की ह्या कॅन्डलमध्ये आपला जो टार्गेट आहे तो डन झालेला होता. मी एक्सपेक्ट केलेलं होतं की जर हे सेलर वीक आहे तर ही कॅन्डल डायरेक्टली निघणार आणि एक मोठी कॅन्डल क्रिएट करणार. कारण की जेवढे पण इथे SL लावतात किंवा जे फ्रेश सेलर असतात ते एक्झिट करतात तर एक व्हॉल्यूम येतो आणि मोठी कॅन्डल क्रिएट होते. बट इथे असं झालं नाही. तर इथे फ्रॅक्टर आला तर मी सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी ट्रेल करून ठेवलेलं होतं. बट मी पुन्हा एक्सपेक्ट केलं की जर ही प्रोटेक्ट झाली थोड्या वेळ इथे थांबला आणि पुन्हा जर स्पाईक लावला तर पुन्हा जे सेलर आहे ते एक्झिट करू शकतात आणि मोठे टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. बट त्यांनी तसं न करता 2 कॅन्डल इथे होल्ड केल्या. एक कॅन्डलने स्पाईक लावला. इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर पुन्हा एक अपसाईडला कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला. बट जो स्ट्रक्चर आहे तो बेंड केलेला नाही आहे. इथनं जे डायरेक्शन आहे ते डाऊन साईडला शिफ्ट झालेलं होतं. कारण की हा जो हाय आहे हा या हायच्या खाली होता. म्हणजे हे स्ट्रक्चर आहे जे डाऊन साईडला शिफ्ट होत होतं. तर इथनं पुन्हा हा रिव्हर्स झालेला आहे. पुन्हा पिडेच्या खाली आणि क्लोजिंग दिली आणि डाऊन साईडला मोमेंटम कंटिन्यू केलेला आहे. आज बँक निफ्टीची एक्सपायरी होती. त्या अकॉर्डिंग जी मोमेंटम होती थोडीशी वोलेटाईल होती आणि एका रेंजमध्ये होती. तर आता जी क्लोजिंग दिलेली आहे ती पण ऑलमोस्ट 47,000च्या जवळपासच दिलेली आहे. तर आपल्या सेटअप अकॉर्डिंग आपण आज ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये घेतलेला आहे. इथे तर टोटली वोलेटाईल होती. इथे आपण बाईंग साईडनी होतो, इथे आपण सेलिंग साईडनी होतो. बट इथे पण आपला ॲक्टिव्ह झालेला नाही आहे, इथे पण आपला ॲक्टिव्ह झालेला नाही आहे. जेव्हा इथे कन्फर्मेशन आलं आणि आपल्याला प्रॉपरली ट्रेड मिळाला, ऑलरेडी जे मार्केट आहे ते सेटल झालेलं होतं. वोलेटिलिटी थोडीशी डाऊन झालेली होती. त्या अकॉर्डिंग आपण इथे ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये ट्रेड एक्झिक्यूट केला. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलेला आहे. इथे आपला जो ट्रेलिंग लावलेला होता तो आपला ह्या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर मार्केटने टोटली डाऊन साईडला मोमेंटम केलेली आहे. तर इथे तुम्हाला प्रॉपरली समजलेलं असेल की एक्झॅक्टली आपण बँक निफ्टीला कशाप्रकारे ट्रेड केलं, कशाप्रकारे त्याला मॅनेज केलं, काय आपली सायकोलॉजी होती आणि एक्झॅक्ट लेवलवर आपण कशाप्रकारे त्याला बुक केलेलं आहे. तर याचबरोबर बघून घेऊ की निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे. ते निफ्टीची पण ओपनिंग आज ऑल टाईम हायवर होती. डायरेक्टली आणि वरच्या साईडनी ओपनिंग दिली आणि मी ज्या प्रकारे सांगितलं हे जे बायर होते यांनी इथे प्रॉफिट बुकिंग करायला स्टार्ट केलं. तर त्या अकॉर्डिंग ही कॅन्डल क्रिएट झालेली होती. थोडंसं याच्यामध्ये पण डाऊन पुश आला. याच्यानंतर हा थोडासा वरच्या साईडनी निघाला. इथे पण आपण रेडी होतो की हा अपसाईडला जाणार कारण की इथे थोडंसं कन्फर्मेशन होतं. बट ह्यामध्ये पण मी क्लिअर सांगितलेलं होतं जोपर्यंत त्याच्या वर ब्रेकआउट देणार नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री करायची नाही आहे. कारण की ही जी मोमेंटम होती टोटली स्लो झालेली होती आणि स्मॉल कॅन्डल क्रिएट करत होता. तर त्या अकॉर्डिंग आपल्याला इथे कॉन्फिडन्स नव्हता अपसाईडनी. आपण डिसाईड केलेलं होतं ह्याच्यावर आपण बाईंग करू आणि ह्याच्या खाली आपण सेलिंग करू. बट ह्याच्यामध्ये पण चांगलीच व्होलेटिलिटी क्रिएट केलेली आहे.
इथे तुम्ही बघाल तर डाऊन साईडला आला, इथे पण कन्फर्मेशन नव्हतं. ही जी क्लोजिंग होती ही पण एवढी काही खास नव्हती. ही कॅन्डल जर खाली आली असती तर आपण ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये एक्झिक्यूट केलं असतं, बट त्या प्रकारे क्लोजिंग न देता यांनी इथे पण व्होल्टिलिटी क्रिएट केलेली आहे. पुन्हा जो ट्रेंड आहे तो अपसाईडला नेण्याचा प्रयत्न केला. इथे तुम्हाला दिसेल की जी मोमेंटम होती ती खूप स्लो होती आणि ज्या प्रकारे आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड होता त्या अकॉर्डिंग निफ्टीमध्ये नव्हता, कारण की ऑलरेडी निफ्टीने जे रिट्रेसमेंट आहे ते 90% इथे केलेलं होतं. तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की 40-45% चालतं, बट एवढं रिट्रेसमेंट नाही पाहिजे, कारण की मग त्याला ह्याच्या वर निघासाठी खूप स्ट्रेंथ लागतो. त्या अकॉर्डिंग आपण अशा मोमेंटला थोडं इग्नोर करतो. बट निफ्टीने जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू केलेला आहे. प्रॉपरली जे फ्रॅक्टल आहे ते अपसाईडनी शिफ्ट होत होते. इथे थोडासा ब्रेकआउट दाखवण्याचा प्रयत्न केला, बट क्लिअर नव्हता, त्यामुळे आपण टोटली याला इग्नोर केलं. यांनी प्रॉपर जो सेटअप आहे तो दिलेला इथे एक्झॅक्टली जो हाय लावला, त्यानंतर हा जो हाय होता ह्याच्या खाली होता, प्रॉपरली बेरी सिंगल फिंग होती, ट्रेंड कंटिन्यूशन होतं आणि ह्याच्या खाली जो स्पेस होता डायरेक्ट डे लो होता. डे लो नंतर हा स्पेस होता आणि त्यानंतर हा होता. यांनी जे सगळे टार्गेट होते ते डन करून दिलेले आहे. मी निफ्टीमध्ये एक्झिक्यूट नाही केला, कारण की ऑलरेडी मी बँक निफ्टीमध्ये बुक केलेलं होतं. बट लाईव्ह स्ट्रीममध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मोमेंटम स्काल्पसाठी भरपूर जणांनी इथे घेतलेला होता. काही जण इथे बुक केले, काही जण टोटली या लेवलपर्यंत राईड केलेला आहे. भरपूर जणांनी डायरेक्टली डे लोच्या जवळपासच क्लोज केलेला आहे. तर ज्या प्रकारे आपण सेटअप ट्रेड करतो त्या अकॉर्डिंग आज निफ्टीमध्ये नव्हतं. फर्स्ट ट्रेड जो होता तो आपला बँक निफ्टीमध्ये झालेला होता, त्यामुळे आपण ही जी मोमेंटम आहे हे टोटली आज इग्नोर केली. मॉर्निंगमध्ये निफ्टीने पण चांगली व्होल्टिलिटी दाखवलेली आहे. इथे पण चांगली व्होल्टिलिटी होती. इथे तर टोटली रेंजमध्ये होता. इथे मोमेंटम केलेली आहे, बट मी सांगितलं की का बरं मी ह्याला इग्नोर केलं. तर इथे तुम्हाला दोन इंडायसेसचे एक्सप्लेनेशन क्लिअर झालेले असतील. याचबरोबर बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर बँक निफ्टीचा ट्रेड जो मी एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 12 वाजून 10 मिनिटांनी. तिथे मी बँक निफ्टीचा 47,300चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 228 मध्ये. आणि याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 1 वाजून 21 मिनिटांनी. 47,300चा पी तो झालेला आहे 107 मध्ये. तर सेटअप अकॉर्डिंग सायकोलॉजी अकॉर्डिंग आज बँक निफ्टीने ट्रेड दिला, त्यामुळे आपण आज बँक निफ्टीमध्येच एक्झिक्यूट केलेला आहे. निफ्टीने चांगली मोमेंटम दिली, बट ऑलरेडी याच्यामध्ये आपला बुक झालेला होता, त्यामुळे मी टोटली आज निफ्टीला इग्नोर केलं. भरपूर जणांनी तिथे मोमेंटम स्काल्प केलेला आहे आणि त्याला चांगल्या लेवलवर बुक पण केलेला आहे. तर तुम्हाला आजचे पण ट्रेडचं अपडेट क्लिअर झालेलं असेल. जर तुम्हाला जे एक्झिक्युशन व्हिडिओ मी अपलोड करतो यामध्ये काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.